नमस्कार मंडळी. सकाळचा नाश्ता झाल्यावर मात्र मला आठवलं की आज आपल्याला तूप बनवायचं आहे. कारण खूप दिवसापासून मी साय जमा करत होते आणि त्याचा काही मला टाईमच भेटत नव्हतं तूप करण्यासाठी. म्हणलं आज करूनच घ्यावं. लोणी मस्तपैकी ब्लेंड करून घेतली आणि त्याला ठेवलं फ्रीझरमध्ये, म्हणजे जे पण लोणीचं वरचं थर आहे ना ते जमण्यासाठी. इकडे लगेच पूजा करण्यासाठी घेतली कारण की आज हनुमान जयंती आहे. सर्वप्रथम तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणलं पूजा करतच आहे तर पूर्ण देवघरच आवरून घ्यावं. सर्व देवांना स्वच्छ केलं, त्यांची पूर्ण जागा स्वच्छ केली, देवांना पाण्यातून धुवून घेतलं आणि त्यांना चंदन हळद कुंकू लावून घेऊन त्यांची पूर्ण जागा जिथल्या तिथं ठेवून दिलं, वस्त्र वाहिलं आणि दिवा लावून घेतला. कारण आज आम्हाला मंदिरात जायचं होतं. जाईपर्यंत आम्हाला खूपच लेट झालं होतं कारण की घरातली पण सर्व कामे राहिली होती. म्हणलं चला दुपार जरी झाली असेल तर आपण दर्शन करून घ्यावं. मंदिरात गेल्यावर मात्र श्रीमैना नंदी महाराजांना खूप छानपैकी त्यांचे लाड करत होते, तिला कदाचित वाटत असेल की म्हणजे हे जे पण आहे हे देव आहे असं तिला काही माहीतच नाही आहे. तिला जे दिसत आहेत ना ते तिच्यासारखं छोटंसं लेकरू आणि त्याच्यामुळे ती त्यांना तशा प्रकारे ट्रीट करत आहे. दर्शन घेऊन झाल्यावर लगेच आम्ही घरी परतलो. घरी परतल्यावर हे जी लोणी व्यवस्थितपणे एकदम जमून आली होती, मला लगेच तूप करावं. तूप करायला घेतलं आणि छानपैकी कडवलं तुपाला. संध्याकाळच्या टाईमला आम्ही पुन्हा मंदिरात गेलो कारण की तिथं आज भंडारा होणार होता. म्हणलं चला डबल दर्शन पण होईल आणि प्रसाद पण खाणं होईल. दर्शन घेतल्यावर तिकडे भरतनाट्यम सादर करण्याचं जे परफॉर्मन्स चालू होते, मस्तपैकी एक मुलगी ना तिथं खूप नॅचरली एकदम तिचे जे भाव होते ना, एक्सप्रेशन होते ना, एवढे भारी होते ना की बघण्यास एकदम छान वाटत होतं. श्रीमयी मात्र तिला बघून ना कदाचित श्रीमयीला वाटू लागलं की ती आरती आहे, कारण की तिला एक्झॅक्टली माहीत नाही अजून काय होत आहे. आरती समजून तिथे चक्क तिथं टाळ्या वाजत होती. बघून मला थोडंसं हसूच आलं. म्हणलं चला काही हरकत नाही. ऑलरेडी खूप उशीर झाला होता. म्हणलं चला लवकर जेवण करून घेऊया कारण की लगेच आपल्याला घरी पण वापस यायचं आहे. घरी परतल्यावर मात्र हे घरी परतताना ना हे तिचा एक नवीन मित्र झालेला आहे आणि ती त्याच्यासोबत एकदम फ्रेंडली राहतं. त्यालाच म्हटलं की थोडंसं तिला मला घरापर्यंत सोडून दे कारण की ती काय मला ऐकत नव्हती आणि ती त्याचं पूर्णपणे ऐकते. सो असा गेला आमचा दिवस. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.